नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग पदभरती अंतर्गत अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर बघा, ही जी जाहिरात असणार आहे आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका मार्फत आलेली आहे. तुमची महानगरपालिका किंवा तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल. तर बघा, सध्या या ठिकाणी ही PMCची जाहिरात आलेली आहे. यासाठी तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून अप्लाय करू शकतात. ही जी पदं भरली जात आहेत ती राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदं भरली जात आहेत, जी की 11 महिने 29 दिवसाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं भरली जातात आणि पुढे तुमचं कॉन्ट्रॅक्ट देखील तुमच्या परफॉर्मन्सनुसार रिन्यूअल या ठिकाणी होत राहत असतं. NHM अंतर्गत आपल्याला माहीत असेल GR देखील आलेला आहे. 10 वर्षे सेवा झाल्यास तुमचं समायोजनाबद्दलचा देखील. तर आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका अंतर्गत ही पदं भरली जात आहेत. कुठली पदं आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण बघूयात. तर पहा, जवळपास 5 केडरची पदं आहेत, ज्याच्यामध्ये बघा 15व्या वित्त आयोगाअंतर्गत बहुउद्देशीय आरोग्य सेवक हे पद भरलं जात आहे, ज्याच्यामध्ये 64 जागा असणार आहेत. 64 जागांसाठी तुम्हाला 12वी पास सायन्स मागितलेलं आहे, प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा तो नसेल तर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स देखील झालेला असेल तर या पदासाठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहेत. 64 जागा आहेत. इथं पाहू शकता प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला वेकेन्सी देखील पाहता येतील. याच्यामध्ये प्रति महिना तुम्हाला 18,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. त्याच्यानंतर बघा, 4 नंबरची पोस्ट आहे फार्मासिस्ट. याच्यासाठी देखील प्रतिमाह 17,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. याच्यासाठी तुमचं D.Pharm झालेलं असणं गरजेचं आहे आणि काउन्सिलकडे तुमची नोंदणी अनिवार्य आहे. अनुभव असल्यास प्राधान्य असणार आहे. याची परीक्षा होत नाही, तर गुणांकन पद्धतीने तुमचं सिलेक्शन होणार आहे. कसं सिलेक्शन होणार आहे त्याची माहिती पुढे आपण पाहणार आहोत. तर याच्यासाठी तुमची वयोमर्यादा जी असणार आहे ती देखील या ठिकाणी दिलेली आहे. तर बघा, फार्मासिस्ट या पदासाठी ज्या वॅकेन्सी आहेत 3 वॅकेन्सी आहेत. इथं पाहू शकता कॅटेगरी वाईज तुम्हाला वॅकेन्सी पाहायला भेटतील. त्याच्यानंतर पहा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी देखील प्रति महिना 17,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. या पदासाठी तुमचं BSc पदवी मागितलेली आहे व DMLT उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. याच्यासाठी 10 जागा भरल्या जात आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी देखील इथं कॅटेगरी वाईज तुमच्या वॅकेन्सी तुम्हाला पाहता येतील. त्याच्यानंतर बघा, दुसरं नंबरचं पद आहे ते म्हणजे पब्लिक हेल्थ मॅनेजर PHM. यासाठी 32,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. याच्यामध्ये तुमचं MBBS झालेलं असणं गरजेचं आहे किंवा ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्सेसमध्ये, जसं की या ठिकाणी BDS, BMS, BUMS किंवा BHM झालेलं असणं गरजेचं आहे. तर यासाठी तुम्हाला पाहू शकता 4 वॅकेन्सी आहेत. इथं देखील कॅटेगरी वाईज वॅकेन्सी त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढची जी पोस्ट आहे पूर्णवेळ बालरोग तज्ज्ञ 75,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. MD वगैरे झालेलं असणं गरजेचं आहे. 2 जागा इथं भरल्या जात आहेत. तर ही जी सर्व पदं भरली जात आहेत यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन 26 डिसेंबर 2025 पर्यंत या ठिकाणी करायची आहेत. कुठे ॲप्लिकेशन करायचे पाहू शकता. इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नवी इमारत, 4था मजला, शिवाजीनगर, पुणे. या ठिकाणी कार्यालयीन वेळेत शासकीय सुट्टीचे दिवस वगळता ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुमचे स्वीकारले जाणार आहेत. तर काय डॉक्युमेंट जोडायचे आहेत त्याची यादी देखील इथं त्यांनी दिलेली आहे. बघू शकता, याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे. आता बघा, तुमची निवड कशी या ठिकाणी केली जाणार आहे. आता तुम्हाला जसं सांगितलं की तुमचं जे कॉन्ट्रॅक्ट असणार आहे ते 11 महिने 29 दिवसाचं असणार आहे, परंतु राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार 1 दिवसाचा सेवा खंड देऊन पुढील नियुक्ती तुम्हाला 11 महिने 29 दिवस कालावधीकरिता देण्यात येणार आहे, जी की तुमच्या परफॉर्मन्स बेसनुसार असते. म्हणजे पुढं तुमचं कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी रिन्युअल होत राहतं. त्याचसोबत बघा, आता याच्यामध्ये तुमची 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे. परीक्षा होत नाही, तर शेवटच्या वर्षाचे जे क्वालिफिकेशन मागितलेलं आहे त्याच्या शेवटच्या वर्षाचे या ठिकाणी 50% गुण धरले जातात आणि जे क्वालिफिकेशन मागितले त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल तर त्याचे 20 गुण धरले जातात आणि संबंधित पदाचा जो निगडीत अनुभव आहे त्यासाठी 30 गुण, अशी मिळून 100 गुणांची मेरिट लिस्ट तयार केली जाते. 1 वर्षाचा अनुभव असेल तर 6 गुण दिले जातात. असे जास्तीत जास्त तुम्हाला 30 गुण या ठिकाणी दिले जाणार आहेत. तर अशा पद्धतीची ही निवड प्रक्रिया असणार आहे. याच्यामध्ये सर्व संपूर्ण अटी आणि शर्ती दिलेली आहेत, त्या संपूर्ण तुम्हाला वाचायच्या आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन नमुना त्यांनी दिलेला आहे, जो की तुम्हाला याच PDF फाईलमध्ये पाहायला भेटेल. याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्हाला ही पूर्ण PDF फाईल डाउनलोड करता येईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.